तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। भरतीचा इशारा दिलेला आहे। मुंबईला हा इशारा दिलाय हवामान विभागानं। रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। तर मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं 4 वाजता अंधेरीच्या सबवे या ठिकाणी पाणी साचलं होतं। तर आता पुन्हा एकदा संपूर्ण मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि आता भरतीचा सुद्धा इशारा दिलेला आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस बरसला तर हे पाणी समुद्राला भरती असल्यामुळे पुन्हा मुंबईत तुंबण्याची शक्यता आहे। 5 वाजता हा भरतीचा इशारा दिला आहे। मुंबईत सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली। त्यातच समुद्राला भरती येणार आहे। त्यामुळे समुद्रात हे पाणी जाणार नाही। परिणामी मुंबईतल्या अनेक सखल भागात आता पाणी साचणार आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं अंधेरीच्या सबवे या ठिकाणी पाणी साचलं होतं। 2 ते 3 फुटापर्यंत हे पाणी होतं आणि त्यातच मुसळधार पाऊस बरसतोय। समुद्रालाही 5 वाजता भरती येणार आहे। भरतीचा इशारा दिला गेला आहे। तर ही मुंबईतल्या ठिकठिकाणची दृश्य आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यातच 5 वाजता समुद्राला भरती सुद्धा येणार आहे। जगदीश, आपण बघू शकतो 1 ते 1.5 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण बघू शकतो मुंबईच्या अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग मागील अर्धा ते पाऊण तासापासून सुरू आहे आणि काही ठिकाणी 1.5 तासापासून पाऊस सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील साचण्याचं सुरू झालेलं आहे। अंधेरीचा सबवे असेल त्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे आणि मुंबईचा जो सकल भाग आहे तिकडे देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। खरं पाहायला गेलं तर आजच्या दिवसाची सुरुवात ही थोडीशी काहीशी जास्त प्रकाशाने झाली होती। सूर्य मोठ्या प्रमाणात दिसून येत होता, पण तरी देखील आता मात्र चित्र बदललेलं आहे। सोबतच समुद्राला हायटाईड देखील सांगण्यात आलेला आहे। 5 वाजताचं हायटाईड जे आहे समुद्राला सांगण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी आणि प्रशासनाने जे आहे समुद्र किनारी न जाण्याचं आव्हान जे आहे ते मुंबईकरांना नागरिकांना केलेलं आहे। जगदीश जी, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।